व्हायलाच हवी, व्हायलाच हवी. जगन्नाथरावांना अटक व्हायलाच हवी. पण का व्हायला हवी, कशासाठी व्हायला हवी, कारण काय ते कळायला नको. होम हवन करून कोणाचाही जीव वाचवला जाऊ शकत नाही. तुम्ही त्या मुलीला खोटी आस दाखवत आहात. ही अंधश्रद्धा आहे आणि हे आम्हाला मान्य नाही. अरे बापरे, कोणाचा तरी जीव धोक्यात आहे आणि होम हवन करून मी तो वाचवतोय. हे तुम्हाला कसं कळलं? बरं, तुम्हाला कळलं तर ज्याचा जीव धोक्यात आहे तुम्ही तिकडे का नाही गेला? तिकडे पोलीस स्टेशन मध्ये काय करताय? हा, ते मला काय सांगू नका. तुम्ही लोकांना फसवत आहात. भविष्य सांगून त्यांच्याकडनं पैसे उकळत आहात. याला आमचा विरोध आहे आणि कायद्याने त्या गोष्टीला बंदी सुद्धा आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या भविष्य सांगण्याबद्दल एवढाच विश्वास असेल तर पुढच्या 10 मिनिटात या पोलीस स्टेशन मध्ये काय होणार आहे ते सांगा. कोरपडे, एक कागद आणि पेन मिळेल का? तारा, मी तुझ्या मॉमचं नाव घेतलं म्हणून तुला राग आला? हो वहिनी, आलाय. अगं पण तू तुझ्या आईला ओळखतेच ना. ती सुडाला पेटली तर ती काहीही करू शकते हे माहितीये ना तुला. हो ना? बरोबर बोलताय तुम्ही. मला माहिती आहे माझी मम्मा कशी येते. लहानपणापासून बघत आली आहे ना मी तिला. ती सुद्धा तुमच्यासारखीच पाताळ यंत्री आणि काळ्या मनाची. एनिवे, जाऊ दे, तिचं कर्म तिच्यासोबत. नाही म्हणजे तिने जर काय हे सगळं केलं असेल तर तिला शिक्षा मिळेल आणि आपोआप गोष्टी बाहेर येतील. लेट इट गो. करेक्ट आहे. बघा ना, माझ्या मम्मापेक्षा माझी जास्त काळजी तुम्हीच करता नाही? ऑलवेज. तारा, तू रागवली नाहीस ना माझ्यावर? नाही, अजिबात नाही. व्हेरी गुड. निर्मला देवी. निर्मला देवी. तुमची आणि माझी ही पहिलीच भेट नाही का? हो. त्यामुळे तुमच्याबद्दल मला काही माहीत असणं याची शक्यता शून्य. बरोबर? हो. बालपण खडतर. जे वयाच्या 10व्या वर्षी आई वडिलांपासून ताटातूड झाले. बरोबर का? बालपणी शनीची महादशा, त्यामुळे गरिबी, खाण्याची भ्रांत. हा पण जाताना शनी भरपूर देऊन गेला. पैसा अडका, म्हणजे भरपूर काय हो, गवाडच देऊन गेला. पण पैशाचाही काही फार उपयोग झाला नाही. नंतर एकट्या पडलात. बरोबर? चंद्रापासून दुसरं घर रिकामं म्हणजे कमेंद्रोम ग्रहयोग. नवरा सोडून गेला. संतती सुखही फार विशेष नाही. म्हणजे लेख आहे आस्तिक, पण तिचं तुमचं काही जमत नाही. आणि अजून सांगायचं झालं तर कम्युनिकेशन एकदम जोरदार. म्हणजे तुमच्या वाणीच्या बळावर तुम्ही आजपर्यंत तुमच्या करिअरची उंची गाठली. म्हणजे ते दिसतच आहे. हा सगळा माझा भूतकाळ झाला. पुढच्या 10 मिनिटाचं भविष्य सांगा. पुढच्या 10 मिनिटात कशाला? पुढच्या 2 मिनिटात सांगतो आता इथे काय घडणार आहे. आता इथे एक फोन येईल, कळलं? आणि त्याच्या दुसऱ्या मिनिटाला माझ्या हातकड्या काढल्या जातील आणि मला इथून मुक्त केलं जाईल. हॅलो. येस सर. शेके, बेड्या काढा. थँक्यू देवा, थँक्यू.
खरं सांगू का, हा काही माझ्या विद्येचा प्रताप नाही. मी एखाद्या बोलक्या पोपट्यासारखं आत्ता हे घडेल मग ते घडेल असं सांगून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करत नाही आणि त्यातून त्यांचा गैरफायदा घेत नाही. एक सांगतो मात्र, माझी विद्या भविष्याचे संकेत देते, पण कुठलंही ठोस विधान करत नाही. कारण विधान हे विधीचं असतं, ते करणारे आपण कोण? भैरवी बाहेर ये. भैरवी. काय आज अचानक माझ्या दाराशी येण्याची वेळ का आली तुझ्यावर? तुला वॉर्न करायला आली आधी, माझ्या सारांपासून आणि माझ्या कुटुंबापासून दूर राहायचं. असंही मला मेंदळे कुटुंबाशी कुठलाच संबंध ठेवायचा नाहीये. नकोच ठेवूस. माझ्या कुटुंबाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीस. तू जेव्हा माझी मैत्रीण होतीस तेव्हा मी तुझ्यावर जीव ओवाळून टाकला होता, पण आता तू माझी मैत्रीण नाहीयेस. लक्षात ठेव. आता परिस्थिती वेगळी आहे. मी एक आई आहे. मी जशी सरस्वती बनून माझ्या मुलांवर संस्कार घडवू शकते, जशी अन्नपूर्णा बनून त्यांना घास खाऊ घालू शकते, कालिका बनून तुझ्यासारख्या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांपासून त्यांना वाचवू शकते, त्यांचं रक्षण सुद्धा करू शकते, तेव्हा माझ्या सारंगच्या किंवा माझ्या कुटुंबातल्या कुणाच्याही अंगावरती एक जरी ओरखडा आला ना तर तुला पश्चाताप होईल.